आयुष्याचा जोडीदार निवडताना प्रत्येकजण सौंदर्यासोबत भविष्याची सुरक्षितता याला प्राधान्य देत असतो. मात्र भविष्यात आपल्या जोडीदाराची दृष्टी जाणार आहे हे माहीत असतानाही लग्न करण्याचा निर्णय घेणं धाडसी ठरू शकतं. मात्र हे धाडस औरंगाबादच्या पल्लवी दलाल यांनी करून दाखवलं आणि गेल्या 12 वर्षापासून त्या सुखी संसार करत आहे. नेमकी काय लव्ह स्टोरी आहे, चला तर जाणून घेऊयात. औरंगाबादमधल्या नागेश्वरवाडीमध्ये लहानाचा मोठा झालो आणि जसे आपल्याला लहानपणी मित्रमैत्रिणी असतात तसंच नागेश्वरवाडीत राहत असताना घराच्या समोर राहणारी पल्लवी ही खूप छान मैत्रीण झाली आणि आमच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू घट्ट ओळखीत आणि त्यातनंच पुढे आयुष्याच्या एका वळणावर आमचं प्रेमसुद्धा बहरत गेलं. कॉलेजचे ते दिवस होते. सरस्वती भुवन कॉलेजमध्ये आम्ही दोघं जण शिकत होतो आणि एकमेकांच्या प्रेमाच्या नात्यात जास्तीत जास्त गुरफटत पण होतो. लग्नाच्या अगदी आणाभाकासुद्धा त्या क्षणी घेऊन झालेल्या होत्या आणि याच दरम्यान मला थोडाफार डोळ्यांचा त्रास जाणवत होता. त्याचसाठी मी काही डॉक्टरांची सुद्धा भेटी घेत होतो आणि त्यातल्या बहुतांश डॉक्टरांनी असं निदान केलं की मला काचबिंदू आहे, म्हणजे ग्लुकोमा ज्याला म्हणतात. तर डॉक्टरांचं असं निदान होतं की याच्यात तुझ्या डोळ्याचं प्रेशर वाढत जाईल आणि प्रेशर वाढल्यामुळे कायमस्वरूपी दृष्टी जाण्याची सुद्धा शक्यता आहे. हे समजल्याच्या नंतर तर प्रचंड धास्तावलो होतो, टेन्शन आलं. आणि दुसरा प्रश्न असा होता की ही गोष्ट मी पल्लवीला कशी सांगणार. त्याच संध्याकाळी आमच्या नेहमीच्या भेटायच्या ठिकाणी आम्ही भेटलो आणि पल्लवीला सांगितलं की डॉक्टरांचं असं म्हणणं आहे आणि कायमस्वरूपी माझं व्हिजन लॉस होऊ शकतो, मला कायमचं ब्लाइंडनेस येऊ शकतो, तर आपण लग्न नको करूयात. थोडा वेळ थांबल्याच्या नंतर पल्लवी म्हणाली, हेच जर माझ्या बाबतीत झालं असतंस तर तू काय केलं असतंस. आणि त्याच क्षणी तिनं माझ्यासोबत आणि मी तिच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला आणि एकमेकांच्या घरच्यांची समजूत काढून 2007मध्ये म्हणजे आम्ही एकमेकांच्या प्रेमाच्या नात्यात गुंतल्याच्या नंतर 12 वर्षांच्या मैत्रीच्या नात्यातून 2007मध्ये आम्ही एकमेकांच्या विवाह बंधनात अडकलो. 1996च्या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात कधी झाले हे कधी कळले पण नाही. आणि जेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो तेव्हाच मला निकेतने सांगितलेलं की त्याची भविष्यामध्ये दृष्टी जाणार आहे. प्रेमामध्ये हा एवढा मोठा म्हणजे लग्नाचा जेव्हा निर्णय घ्यायचा तर हे कुठल्याही मुलीसाठी खूप अवघड असतं, पण मला ते कधीच अवघड नाही वाटलं, कारण मला निकेतच्या प्रेमाची, त्याच्या विश्वासाची नेहमी साथ राहिली. 2007मध्ये आमचं लग्न झाल्यानंतर काही वर्ष एकदम जसे सगळ्यांचे नवीन लग्नाचे जातात तसे हे झाले. पण अचानक 2012-13मध्ये निकेतची विजन गेली, जी की काही उशिरा जाणार होती, पण ती खूप आधी गेली. साहजिकच एखाद्याचं जेव्हा दृष्टी जाते, अचानक येणाऱ्या समस्या जेव्हा येतात तर कोणीही डगमगून जातं. निकेतचंही तसंच झालं होतं. थोडंसं त्याला डिप्रेशन आलेलं. मी फर्स्ट इंडियन ब्लाइंड आयर्नमॅन झालो असेल तरी त्याच्यात सिंहाचा पेक्षा पण सगळ्यात मोठा वाटा तिचा आहे, कारण की एक व्यक्ती जेव्हा आपल्या मागे खंबीरपणे उभी असते तर आपलं आयुष्यच काय, आपलं देहच काय, आपली दृष्टीच काय, आपल्या मनाचा आणि आपल्या मेंदूचा प्रत्येक कण प्रफुल्लित झालेला असतो. तर तो आत्मविश्वास मला माझ्या पत्नीमुळे मिळाला. ज्या क्षणाला मी कुठे. सुशील राऊत, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद.